ची कॉर्नरचा झकास की महाकालीचा वडापाव हा माझ्यासाठी आज वादाचाच प्रश्न होता. हॅलो, मी मयुरी. संध्याकाळ झाल्यावर वडापाव खायची तलब झाली. मग काय, गाडी घेतली, 10 मिनिटात कवट्यात पोहोचलो. नवीनच सुरू झालेल्या या वडापावने सगळ्यांनाच वेड लावले, म्हणून आम्ही देखील इथेच गेलो. यांच्याकडे आम्ही 2 वडापावची ऑर्डर दिली. तर हे पावामध्ये कांदा घालतात, वडा ठेवतात आणि सोबत चटणी देतात. तर हा वडापाव जो आहे तो चटणीमध्ये डीप करून खायचा होता. तो मला ठीकठाकच वाटला, जो की मी पहिल्यांदा खाल्लेला आहे. त्यानंतर माझं आवडतं ठिकाण म्हणजे महाकाली वडापाव. तर साधा सिंपल असा एक सेटअप आहे. समोर हे काका गरमागरम वडे तळत असतात आणि पाठीमागेच बसून आपण वडापाव खाऊ शकतो. सेल्फ सर्व्हिस आहे. तर आमची ऑर्डर आली होती. वडापाव यांचा खूप मोठा असतो, त्याची साईजच खूप मोठी असते. तर इथे हे पावाच्या दोन्ही साईडला चटणी लावतात आणि मध्ये वडा ठेवतात आणि याच्यासोबतच आपल्याला झणझणीत मिरची आणि नारळाची चटणी मिळते, जी की अनलिमिटेड आहे. हे कॉम्बिनेशनच इतकं भारी आहे की गरमागरम वडापाव आणि थंडगार अशी चटणी. वडापाव खाल्लाच आहे तर आपण चहा पिऊ म्हणून आम्ही इथे आलेलो होतो. फायनली माझ्यासाठी तर महाकालीचा वडापाव बेस्ट ठरलेला आहे. चला तर आता चहा पिऊ. बाय.